चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरी प्रकरणी एलसीबीने धडक कारवाई केली आहे. चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी प्रभावी कारवाई करत शेख रब्बू शेख नवाब वय 26 वर्ष, परवेश्वर सुनील राठोड वय 25 वर्ष व साहिल शंकरराव खवासे वय 31 वर्ष या 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एलसीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार दारवा यवतमाळ ग्रामीण व औदुतवाडी हद्दीतून चोरी केलेल्या चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या विक्रीसाठी ॲपे क्रमांक MH29 BD 1689 मधून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोबारू लेआउट परिसरात सापळा रचून सदर ॲपे थांबवण्यात आले. तपासणी दरम्यान ॲपेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरींच्या बॅटऱ्या आढळून आल्याने व संशय बळावल्याने तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली व त्यांना अटक करण्यात आली. पंचासमक्ष चौकशीत आरोपींनी दारवा हद्दीतील गिट्टी कनाल परिसर, ग्राम दहेली तसेच यवतमाळ शहरातील 2 ठिकाणाहून चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या सांगण्यावरून पंचासमक्ष 20 चोरींच्या बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेले ॲपे वाहन असं एकूण 2,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात सदर मुद्देमाल जिल्ह्यातील 4 वेगवेगळ्या चोरींच्या घटनांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात तसेच पोलीस निरीक्षक सतीश चौने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.